आपण पुण्यातली नेमकी काय स्थिती आहे पावसासंदर्भातली याचा देखील आढावा घेऊया। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अमोल, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरामध्ये म्हणजे पुणे शहर पुणे ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये पावसाचा जोर गेले काही दिवस सातत्याने वाढल्याचं दिसलेलं होतं। आजही जोरदार पाऊस पडतोय, घाटमाथा भागातही जोरदार पाऊस पडणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। अमोल, काय नेमकी पावसाची स्थिती आहे सध्या? सध्या तरी पुणे शहरामध्ये पावसाची रिपरिप ही सकाळपासून सुरू आहे, पण पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा कोसळतोय। काही वेळापूर्वीच हवामान विभागाचे तज्ञ आहेत यांच्याशी आपण बोललो आहेत आणि त्यांनी आज पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यांवर रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कोकण गोवा या ठिकाणी सुद्धा रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। सकाळपासून पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाची रिपरिप ही आपल्याला पाहायला मिळते। काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे तो सुद्धा कोसळतोय, पण संध्याकाळनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। हवेचा दाब कमी झाल्यामुळे आपण पाहतो की राज्यभरामध्ये सध्या मान्सूननं दमदार कमबॅक केलेला आहे आणि त्यामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यभरातल्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। पुणे जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। घाट माथ्यावरती मात्र याची काळजी घेणं असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या पेरण्या करायला हरकत नाही अशी सुद्धा माहिती ही हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीची परिस्थिती ही पुढे 3 ते 5 दिवस राहील, त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर पुण्यातील घाट माथ्यांवर म्हणजे जिथं डोंगर दऱ्या आहेत तिथं मात्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे तिथल्या नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क आहे आणि त्यामुळे पावसाचा अंदाज नेमका कसा राहतो, कारण की पुढील 3 ते 4 दिवस अशाच पद्धतीचा पाऊस कोसळेल असा सुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक आहे, आपण या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असूच तुमच्याकडेही अमोल येणार आहे, यानंतर तुम्ही असेच सोबत राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।